नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे कल हाती आले आहेत. आपण जुन्नर तालुक्यातील लेणेरीच्या पायथ्याशी आहोत आणि मागे जर पाहिलं तर या ठिकाणी आत्ता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपला विजयाचा गुलाल उधळतच निघालेला आहे. एकूण तालुक्यातल्या 8 जागांपैकी जर पाहिलं तर त्यापैकी महाविकास आघाडीला 5 जागा मिळाल्या आहेत. त्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आहेत आणि एक उभाटाला मिळाले आहे. तर दुसरीकडं महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक लढवली होती, पण शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि भाजप मात्र 0 जागांवरती विजय झालेला आहे. खरं तर आशाताईंची खूप मोठी प्रतिष्ठेची लढत होती, त्यासुद्धा या लढतीमध्ये पराजित झालेल्या आहेत. एकूण 8 पैकी 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात गेल्यात आणि 3 जागा शिवसेनेच्या गटात गेल्यात. मागं पाहूयात, खूप काही गर्दी आहे आणि प्रत्येकजण आपापल्या विजयाचा जल्लोष करत आता घरी निघालेले आहेत. खरं तर तालुक्यामध्ये अनपेक्षित काही निकाल लागलेले आहेत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक गट घेणार आहोत आपण. नारायणगाव वारवाडी गटामध्ये जर आपण लक्ष टाकलं तर नारायणगाव वारवाडी गटामध्ये सुरुवातीपासूनच विजयाचा दावेदार मानलेल्या बाबू पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे ह्या प्रचंड मतांनी निवडून आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर राष्ट्रवादीला शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादीने उमेदवार दिला होता, प्रियंका शेळके, त्या मात्र इथं पराजित झालेल्या आहेत. खरं तरी जर राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद कमी दिली असे बोलले जाते. दुसरा जर गट पाहिला तर बेल्ले राजुरी गटामध्ये स्मिता कंसे या निवडून आलेल्या आहेत. स्मिता कंसे शिवसेनेच्या आहेत. इथं मात्र खूप मोठी जय पराजयाची चर्चा रंगली होती, कारण ज्या माजी सदस्य होत्या या ठिकाणच्या नेहल शेळके यापूर्वी सुद्धा सदस्य राहिलेल्या होत्या, त्यांच्या विजयाचा दावा केला जात होता, पण विकास कामांना इथं मात्र लोकांनी नाकारलेलं आहे, मतदारांनी नाकारलेलं आहे. आणि शिवसेनेच्या नवख्या उमेदवार ज्या या ठिकाणच्या आहेत त्यांना इथं कौल दिले, त्या निवडून आहे. तिसरा जर गट पाहिला तर बोरी खोडदबाबत सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल का या ठिकाणी सुद्धा कल्पना काळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्यात, इथं जी खरी लढत होती ती राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेले अपक्ष उमेदवारी ज्यांनी घेतली होती ते पांडुरंग पवार, त्यांच्या सुनबाईला इथून निवडणूक लढवावी लागली होती. तिथे सुद्धा त्यांचा आणि उभाट्यामधून शिवसेनेमध्ये आयात जे उमेदवार झाले होते माऊली खंडागळे, त्यांना सुद्धा इथं पराजय त्यांच्या मिसेसला पत्करावा लागलेला आहे. चौथा जर गट पाहिला तर आळे पिंपळवंडी या ठिकाणी मंगेश काकडे जे उभाट्यामधून शिवसेनेमध्ये आले होते, माऊली खंडागळे यांनीच त्यांना इकडे आणलं होतं, मात्र माऊलींचा इथं पराजय झाला आणि मंगेश काकडे यांना मात्र या ठिकाणी यश मिळालेले. मागच्या वेळेस फक्त 1 मतावर त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पुढचा जर गट पाहिला तर कुसूर सावरगाव या ठिकाणी गुलाब पारखे उभाटाचे हे निवडून आले. तालुक्यात एकच जागा ही मशालच्या चिन्हावरती निवडून आलेली आहे. त्यानंतर ओतूर धालेवाडीमध्ये आपण जाणवतो त्या ठिकाणी सुद्धा छाया तांबे या निवडून आल्या. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तालुक्याचे माजी आमदार आहेत त्यांचे जे PA होते, त्यांची जी मिसेस होती अक्षदा पानसरे, तर ही अक्षदा शिवसेनेमध्ये गेली होती, पण तिला मात्र तिथं पराभव पत्करावा लागला. 7वा गट जो आहे बाराव तांबे या ठिकाणी माई लांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जे होते देवराम लांडे यांच्या सुनबाई, खूप प्रतिष्ठेची ही लढत मानली जात होती. या ठिकाणी त्यांचा पराजय होईल असं यासाठी विरोधकांनी खूप मोठं ताकद लावली होती, पण शेवटच्या क्षणी सुरुवातीपासूनच अगदी फक्त 1000 मताच्या फरकाने माई लांडे निवडून आलेले आहेत. त्यानंतर शेवटचा मतदारसंघ जो आहे तो डिंगोरे उदापूर या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाबाई दाभाडे निवडून आल्या आहेत. आणि तालुक्यातली एकूणच आकडेवारी जरी पाहिली तर यामध्ये 8 पैकी 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि उभाटाला मिळालेल्या आहेत, तर फक्त 3 जागांवरती शिवसेनेला यश मानावं लागलेलं आहे. खरं तर एक वेगळं विश्लेषण करायचं म्हटलं तर या ठिकाणी उभाटाला जे यश मिळाले ते 1 जागेवर मिळाले. आणि जर आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष होते ते पांडुरंग पवार आणि शिवसेना उभाटाचे जे तालुका अध्यक्ष होते माऊली खंडागळे, या दोघाही तालुका अध्यक्षांना पक्ष सोडून ज्यावेळेस दुसऱ्या पक्षात गेले, अपक्ष निवडणूक यामुळं इथं मतदारांनी नाकारलेलं आहे. दोघांचाही पराजय झालेला आहे या ठिकाणी. त्यामुळं खरी लढत ज्या माजी आमदारांमध्ये होती त्यामध्ये
विद्यमान आमदारांना थोडंसं बॅकफूटवरती आलेले आहेत. आपण नगरपालिका इलेक्शनमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुपर पॉवर त्यांची होती, पण ही थोडी कमी होताना दिसते. तर बेनकेंना पुन्हा एकदा एक थोडासा कौल दिला आहे. बेनकेंच्या काही चुका जर झाल्या नसल्या तर कदाचित राष्ट्रवादीला अजून या ठिकाणी यश मिळालं असतं असंही म्हटलं जातं आहे. धन्यवाद.